तर मी पहिल्यापासून इंटरनेटवर, यूट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर काही ना काही मी गेमिंग वगैरे यांचे व्हिडिओ सोडत होतो. पण मी रिअलाईज केलं आपल्याला काहीतरी करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला कॅमेरा तर फेस करावाच लागणार कधी ना कधी. मग माझ्या डोक्यात एक विचार आला का आपण डायरेक्ट यूट्यूबवर जाऊ, आपली प्रॉब्लेम्स काय असतात ते टीनेजमध्ये, मी पण टीनेजर आहे. टीनेजमध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम राहतात, कशा प्रकारे प्रॉब्लेम राहतात, त्याविषयी आपण आहे ना कसं सामोरं जायचं त्याला. हे फार अवघड नाही आहे, सोपं आहे, पण एवढं नाही. त्यासाठी आपल्याला डिसिप्लिन लागत आहे. सध्या 3 महिन्यापासून ट्राय करू राहिलो. आय फील बेटर दॅन बिफोर. चांगली गोष्ट राहते. आपल्याला आपला सेल्फ कंट्रोल, आपली प्रॉब्लेम्स सगळे समजू येतात. आणि टीनेज असा राहतो, तिकडं कळत नाही माणसाला आपल्याला काय करावं काय नाही. मी लय काय केलेलं आहे, लय कन्सर्न केलेलं आहे. पण काही अशा गोष्टी असतात आपल्याला तरी कळून येत नाहीत. मी काम केलेलं आहे. मी काय ना काय प्रयत्न करतो पैसे कमवायचे, पण यश मिळत नाही. आपण काय करू नाही शकत त्या बाबतीत. पण आपले हे प्रयत्न आपण भेटत नाही म्हणून सोडू पण नाही शकत. भेटणार, कधी ना कधी भेटणार. प्रत्येक माणूस आपले प्रयत्न कायम करीतच राहतो, करीत राहिले पाहिजे. मग विचार केला मी आज, काय म्हणून घाबरायचं कोणाला. आपण म्हणतो की ते लोक आपल्याला बघतात, हे बघतात, हे नावं ठेवतील, ते नावं ठेवतील. पण असं काय नसतं. कधी विचार करा, तुम्ही बाजारात चाललात, एकटे चाललात. तुमच्यासमोर 100 जण, 1000 जण काही लोक असतील. सगळे आपापल्या कामात राहतात. कोणी आपल्याकडे ध्यान देणार नसते, कोणी नसते. तर तुम्ही स्वतः तरी गेले बाजारात, तुम्ही असं कोणाला प्रत्येकाला बघत बसत का? हा भाऊ ह्याने हे घातले, त्याने ते घातले, ह्याची हाईट एवढी आहे, त्याने इतक्या नंबरचं चप्पल घातले. नाही बघत आपण. प्रत्येकाला आपापल्या कामात. पण कोणत्या हिशोबाने आपण टीनेज आपली लाईफ खराब करतो, कसं आपण वाया जातो, त्या हिशोबाने आपल्याला बघावं लागतं. मी 3 महिन्या पहिले डिसिजन घेतला होता. 3 महिना नाही, तेव्हा नवीन वर्ष चालू झालं होतं 2024. तेव्हाच मी डिसिजन घेतला होता. आपल्याला हेल्दी व्हायचं आहे, आपल्याला काहीतरी करायचं म्हणून. पण नाही, घरी थोडं बहुत वर्कआउट करायचो. घरी मी इक्विपमेंट आणून ठेवले, पण घरी कसं तेवढी डेडिकेशन नव्हती तेवढी. पण आता डेडिकेशन मेंटेन करण्यासाठी काहीतरी आपण करतो. आपण डेडिकेशन मेंटेन करण्यासाठी मी जिम लावली. 3 महिन्यांनी मला माझे रिझल्ट भेटायला लागले. व्हेरी इम्प्रेसिव्ह. पण आपल्याला आपले यश मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागतं. म्हणून आपण हा पहिला व्हिडिओ, या व्हिडिओपासून आपण प्रयत्न करणार आहे. यश मिळेल नाही मिळेल तेव्हा सगळं बघू, पण आपल्याला यश करायचं.